पाटील, माझं गाव खलाने, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे इथून आलोय। मी गेल्या 2008-9 पासून शेती हा व्यवसाय करतोय। त्याच्या अगोदर मी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलंय। नंतर नोकरीसाठी मुंबईला, व्यवसायासाठी मुंबई, महाराष्ट्र, गुजरातला गेलो होतो आणि तिथंही मन न रमल्यानंतर आपल्या घरची शेती असल्याने शेती करण्यासाठी गावी आलो। तर सुरुवातीला पारंपरिक पिके घ्यायचो आम्ही, कापूस, भुईमुग, ज्वारी, बाजरी। नंतर मध्यंतरी डाळिंबाची लागवड केली, पपई, केळी, पेरू लावला। आता आपल्याकडे पेरू, ॲपल बोर, पपई, केळी आहे आणि जवळजवळ 2010 पासून ॲग्रिसरचे महेश पाटील आणि त्यांची टीमचं मार्गदर्शन लाभतंय आपल्याला। मी 2021 साली केळीची निर्यात केली होती 12.5 टनाची। नंतर आपलं ढोबळी मिरचीचा पण प्रयोग केला आहे मी। परंतु आपण पिकवतो भरपूर, पण जेव्हा मार्केटमध्ये येतं ना त्यावेळेला आपल्या मालाला पाहिजे तसा भाव भेटत नाही। नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागतो। त्यावेळेला आपण 4 लाख लोकांमधून एक आमदार निवडून देतो, 20 तर 22 लाख लोकांमधून एक खासदार निवडून देतो आणि आपल्या भारत भूमीतून जन्माला आलेले उच्च शिक्षित होऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन प्रशासनिक अधिकारी नगण्य 1%, अर्धा टक्का होतात। ती शेतकऱ्यांचीच मुलं असतात। परंतु ज्या वेळेला शेतकऱ्याचा शेतमाल बाजारात येतो, ठराविक आपल्या 22 वस्तूंना हमी भाव आहे। कापूस घेतला तर 8,000चा भाव आहे आज, मका 2400 आहे। गेल्या 3 महिन्यापासून शेतकरी जर बाजारात गेला त्या मक्याला 1200 पासून 1600, आता 1800, 1850 वर आलेला आहे। आणि कापूस आजही 7,000च्या खाली किरकोळ बाजारात विकला जातोय। आपण पिकवतो भरपूर, परंतु आपल्याला हमीभाव भेटायला पाहिजे। आपल्या उत्पन्नावर आधारित सरकार घोषणा करतं, पण त्याचं कुठंही विपुल प्रमाणात अंमलबजावणी नाही होत। आपलं खानदेश म्हटलं तर थोर संतांची, महापुरुषांची, क्रांतिकारकांची भूमी आहे की जसे ॲग्रोवर्टचे संस्थापक चव्हाण सर हे गिरणाकाठी जन्माला येऊनही गेल्या 9 वर्षापासून शेतकऱ्यांप्रती विविध उपक्रम राबवत आहेत। ते आपला शेतमाल एक्सपोर्ट व्हावा यासाठीही सेमिनार घेत असतात। आणि जसं नोकरदार लोकांना दर 10 वर्षात वेतन आयोग मिळतो, आपण त्यांच्या विरोधात नाही, परंतु तसंच शेतकऱ्यांसाठी जवळजवळ गेल्या 35-40 वर्षापासून उत्पादन खर्चावर आधारित 50% हमीभावामध्ये स्वामीनाथन आयोग लागू व्हावा। नुसता हा कागदावर किंवा काही वेळेला बोलून दाखवलं जातं, तसंच हे होतं। परंतु
आपणच पिकवतो, त्यामुळे सर्व जनता खात असते आणि आपली ही खांद्याची भूमी, क्रांतिकारकांची भूमी आहे. आपण सर्वांनी मिळून जरी हमीभावासाठी काहीतरी प्रयत्न केलेत तर येणाऱ्या पिढीला काहीतरी त्याचा फायदा होईल. या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतो, नैसर्गिक संकट, आसमानी संकट झेलून हे करतो आणि उत्पन्न पिकवतो. त्याला कुठेतरी रास्त भाव मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. जसं काही उद्योजक असतात ते टॅक्स पेअर करतात, त्यांचा टॅक्स परत येतो, परंतु आपल्या भारतभूमीत जवळजवळ 71% लोकसंख्या अशी आहे जी शेती करते आणि आपण सर्वात जास्त टॅक्स देतो, परंतु आपल्या टॅक्सचं कुठंही रिटर्न व्हॅल्यू नाही, कुठेही गणना केली जात नाही. त्यामुळे कमीत कमी आपल्याला उत्पादनावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे. आणि आज जे आपल्याला इथं आमंत्रित केलेलं आहे शेतकरी पुरस्कारासाठी, कुणाला ग्रामपंचायत लेवलच्या पुरस्कारासाठी, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या चांगल्या कामांसाठी, आपल्या कामाची दखल ॲग्रोवनने घेतलेली आहे, म्हणून त्यांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.